दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे गुप्त रेकॉर्डिंग. शहराच्या गजबजलेल्या भागातल्या एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात ही गोष्ट घडते. सत्य, विश्वास, फसवणूक आणि अपघाताने उघड झालेलं गुपित. हे सगळं एका छोट्याशा मोबाईल रेकॉर्डिंगमुळे बाहेर येतं. पाटील कुटुंब. वडील दत्ता पाटील, सेवानिवृत्त बँक अधिकारी. आई सुमती पाटील, घरगुती साधी स्त्री. मुलगा अमेय, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकतो. मुलगी सायली, BCom अंतिम वर्षाची विद्यार्थिनी. घरातली माणसं प्रामाणिक, प्रेमळ, पण तरीही आयुष्यात सगळं गुळगुळीत चाललेलं नव्हतं. दत्ताजींच्या नावे एक अनसेंट्रल प्रॉपर्टी होती. गावाजवळील 3 एकर जमीन आणि एक वाडा. त्या मालमत्तेबद्दल घरात वारंवार चर्चा व्हायची. अमेयला ती जमीन विकून नवी बंगल्याची स्वप्नं होती. दत्ताजींना मात्र पिढीजात मालमत्ता विकायची नाही हा ठाम निर्णय होता. त्यामुळे घरात वादळ उठायची. एके रात्री दत्ताजी बाहेरून परतताना रस्त्यावर अपघात झाला. त्यांना गाडीने जोरदार धडक दिली. लोकांनी हॉस्पिटलमध्ये नेलं पण ते प्राण वाचवू शकले नाहीत. अपघातानंतर घरात दुःखाचं सावट पसरलं. पोलिसांनी तपास केला. गाडीचं नंबर प्लेट कुणालाच लक्षात आलं नव्हतं. केस हिट अँड रन म्हणून बंद झाली. सगळे समजून गेले की हे खरंच दुर्दैवी अपघात आहे. सायलीच्या मनात मात्र शंका येत होती. कारण अपघाताच्या 2 दिवस आधी तिने बाबा आणि अमेय यांच्यातील तीव्र वाद ऐकले होते. बाबा, तुम्ही ही जमीन विकत नाही म्हणून आपली प्रगती होत नाही. अमेय, पैशासाठी परंपरा विकायची नाही. माझ्या जिवंतपणी तरी विकली जाणार नाही. सायलीने हे ऐकलं होतं, पण भावाबद्दल वाईट विचार करणं तिला शक्य नव्हतं. एके दिवशी अपघातानंतर साधारण 2 आठवड्यांनी अमेय कॉलेजला जाण्यासाठी घाईत होता. त्याची बॅग शोधताना सायलीला त्याचा मोबाईल हाताला लागला. तिने सहज उघडून पाहिला. सुरुवातीला काही प्रोजेक्ट्स, फाईल्स, फोटो होते. पण रेकॉर्डेड 07 MP3 नावाची एक फाईल होती. कुतूहलाने तिने क्लिक केली. त्या फाईलमध्ये रात्री रेकॉर्ड झालेला आवाज होता. जणू मोबाईल चुकून चालू राहिला आणि सर्व संभाषण टिपलं गेलं. सायलीने कान देऊन ऐकलं. अमेयचा आवाज, पण काका, जर बाबांनी जमीन विकली नाही तर आपल्याला काहीच हाताला लागणार नाही. दुसरा आवाज, त्यांचा काका, मामा नंदकिशोर. मग अपघात होऊ दे, कुणालाही कळणार नाही. गाडी माझ्या माणसाने चालवायची, सगळं नीट होईल. अमेय, पण हे खूप धोकादायक आहे. नंदकिशोर, भिवू नकोस. बाबांना काही झालं की जमीन आपल्याकडेच येणार. तुझ्या स्वप्नातला बंगला नक्की बांधता येईल. सायलीच्या अंगावर काटा आला. तिचा स्वतःचा भाऊ आणि काका यांनी वडिलांचा अपघाताचा कट रचलेला होता. सायली हादरून गेली. तिला राग, भीती आणि दुःख सगळं एकदम वाटत होतं. आईला सांगावं का की पोलिसांकडे जावं, पण भावाविरुद्ध साक्ष द्यायची ताकद तिच्यात नव्हती. ती पेनड्राईव्ह हातात धरून रात्रभर झोपली नाही. दुसऱ्या दिवशी सायलीने ठरवलं. ती थेट पोलिसांकडे गेली. रेकॉर्डिंग दिलं. तपास पुन्हा सुरू झाला. पोलिसांनी अमेय आणि नंदकिशोरला चौकशीसाठी बोलावलं. सुरुवातीला दोघेही नकार देत राहिले, पण पुरावा एवढा ठोस होता की दोघांना मान्य करावं लागलं. नंदकिशोरने लोकांना पैसे देऊन अपघात घडवून आणला होता. अमेय फक्त पैशाच्या मोहात सापडला होता. जेव्हा सत्य बाहेर आलं, सायलीच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले.
तिला स्वतःच्या भावाविरुद्ध साक्ष द्यावी लागली. आई सुमती हादरली, पण तिने सायलीला मिठीत घेतलं. तू योग्य केलंस बाळा, सत्याला आधार दिलास. तुझ्या बाबांचा आत्मा यामुळे शांत होईल. अमेय आणि नंदकिशोर दोघांना शिक्षा झाली. सायली आणि आईने त्या जमिनीवर एक लहानसं वाचनालय आणि समाजासाठी केंद्र उभारलं, जिथे लोकांना खरी किंमत प्रामाणिकपणाची आहे हे शिकता आलं. एखादं छोटंसं रेकॉर्डिंग जे अपघाताने मोबाईलमध्ये साठवलं गेलं होतं, त्यानं सगळं आयुष्य बदलून टाकलं. सत्य कितीही लपवलं तरी ते कधीतरी बाहेर येतंच. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.